आमच्या रामभाऊच्या घरी ते पोलीस गेला, एका नेत्याचा पिये दारात जाऊन बसला आणि ते पोलीस असा गन काढून हिंडतोय. गन का काय म्हणतात त्याला, पिस्टल का काय, आपल्याला तर काय माहित नाही, आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गनधारी घेऊन हिंडायची. ते पिस्टल काढून हिंडत होता. अरे रामभाऊ आमचा जरी साधा दिसला, माझ्यासारखाच आहे ना, मी पण साधा आहे, पण आम्हाला हात पण जोडता येतात आणि भाया पण वर करतायत, हे पण तुम्हाला सांगतो. दादागिरी दहशत जर माझ्या कुठल्या उमेदवारा उद्या केली ना, तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका, हे तुम्हाला सांगतो. राजकारण सहनशीलतेने करतो आम्ही, लिनतेने करतो, नम्रतेने करतो, पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आणून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना, तर ही निलेश लंकेची गाठ आहे, हे पण तुम्हाला सांगतो. ही दादागिरी घरी ठेवायची. निलेश लंके भायावर करून समोर येऊ शकतो, तुमच्यासारखा ऑफिस मध्ये बसून आदेश करणार नाही. तुम्ही बघा, हे करा, गुन्हे दाखल करणे, ह्या गोष्टी आम्ही उकळून पेलोय, जेल बिल सगळं उकळून पेलोय आम्ही. पण जर निवडणूक होत्या, जनतेचा कौल आम्ही मान्य करू, पण जर माझ्या कुठल्या उमेदवाराला कार्यकर्त्याला जर चुकीच्या पद्धतीने गुंड लोकांना जर पुढे घालून जर दहशत दादागिरी करणार असेल, तर ही माफ करणार नाही, सहन केली जाणार नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. माझा एखादा उमेदवार एखाद्या दारात जातो, गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मागे पाठवून सांगितलं, त्या ठिकाणी घोषणा दिली जाते, दादागिरी केली जाते. दादागिरी करण्या, गुंडगिरी करण्या, हे आम्हाला शिकू नका. तुम्ही व्हाईट कॉलर आहे, तुम्ही काचच्या घरात राहता, आमच्या दगड आणण्याचा प्रयत्न करू नका, हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आमच्या कुणी दगड आणण्याचा प्रयत्न करू नका. काल परवा मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली, मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलायला अपेक्षित होतं. मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं, शिस्पे घोटाळ्याची चौकशी करू. अभिनंदन मुख्यमंत्री साहेब, शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोरगरीब लोकांचे पैसे अडकले, तुम्ही 8 महिन्यांनी जागे झाले. शिस्पे घोटाळा झाल्यानंतर दिल्लीला गेलो, आदरणीय पवार साहेबांनी सांगितलं, हे अशा शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोरगरीब लोकांचे पैसे अडकलेत आणि धनदानगे लोक पैसे कमवून परदेशात गेले, कुणी काही या ठिकाणी फिरतात, तुम्ही त्याची चौकशी लावा. मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र द्या. माझ्या पत्रावर रिमार्क मारून पवार साहेबांनी मुख्यमंत्र्याला पत्र दिलं, गृहमंत्र्यांना पत्र दिलं, शिस्पेची चौकशी लावली. आणि आज काल परवा म्हणले शिस्पेची चौकशी करायची. अरे शिस्पे मध्ये कुठल्या निलेश लंकेने सांगितलं नाही पैसे टाका का पुढे काय करा. फक्त एखाद्या कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो, कार्यालयाच्या उद्घाटनाला अनेक पुढाऱ्यांचे नाव होते, अनेक लोकांचे नाव होते. तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले, पतसंस्थांचे उद्घाटन केले, तिथं घोटाळे झालं, तुम्ही जबाबदारी का? मी तर काल परवा सांगितलं, प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं, कर्ज माफीत बसवलं आणि ते स्वतःच्या अकाउंटला पैसे फिरून गेले. हे तर तुमचे धंदे, हे आमचे धंदे नाही. आम्ही गरीब आहे, आम्ही गरीब आहे, पण स्वाभिमानाने खातो, आम्ही दुसऱ्याच्या ताटात ओढून खात नाही, हे सुद्धा या ठिकाणी सांगतो. अरे याच नगर शहरामध्ये पटवर्धन सहकारी पतसंस्था नंदकुमार पवार साहेबांची ती पतसंस्था अडचणीत आली. ती पतसंस्था अडचणीत आल्यानंतर तुम्ही प्रवरा सहकारी बँकेला ती हँडओव्हर केली. माझे गोरगरीब ठेवीदार मरून गेले बिचाऱ्यांचे, पण पैसे काढून देता नाही आले. फक्त 2019 ला तुमच्या लाडक्या पोराला खासदार करण्यासाठी माझ्या गोरगरीब लोकांना फसवलं तुम्ही. आणि तुम्ही काय माझ्या बोलता, अरे आम्ही आज पण फाटके, हम तो आज भी फकीर आहे, आम्ही आज पण फकीर आहे. आमच्याशी नाद करायचं नाही, हे राजकारण हे ते ठीक आहे मर्यादेपर्यंत आहे, पण मर्यादा ओलांडल्यानंतर निलेश लंकेशी वैर तुम्हाला परवडणार नाही. आम्हाला काय संस्था टिकवायच्या, कारखाने टिकवायचे म्हणून आम्हाला राजकारणात टिकायचं असं नाही. आमच्या गोरगरीब लोकांसाठी आम्हाला राजकारण करतो आम्ही, आमच्या गोरगरीब लोकांचे अश्रू पुसण्यासाठी आम्ही राजकारण करतो. या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस, आम्ही स्वतःच्या खुर्च्या, स्वतःच्या त्या ठिकाणी खुर्च्या, स्वतःच्या प्रॉपर्टी टिकवण्यासाठी, स्वतःची संपत्ती टिकवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी राजकारण करत नाही.